बंद पडे संसारिक. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 82 ओळीचा विचार करत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात. किम कर्म किम कर्मे या प्रश्नाचं उत्तर देत आहे. भगवान सांगतायत, हा निज धर्म पैजई सांडे. मी तुम्हाला आपला निज धर्म सांगितलं होतं. काय निज धर्म आहे आपला? निज धर्म हा चोखडा, मुखी नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा पै श्रेष्ठ. निज धर्म हा चोखडा. देवी दिला देह भोजना गोमटा. भगवंताने या देहाची निर्मिती जी केलेली आहे ती केवळ भजनाकरता केलेली आहे. पण मनुष्याचा स्वधर्म आहे भगवंताचं भजन करणं, असं माऊली म्हणतात. निज धर्म हा चोखडा, मुखी नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा. हा निज धर्म लै सांडे. जर मनुष्याने स्वधर्माचा त्याग केला तर काय होतं? स्वधर्माकडे जे वळल्या जात नाही, स्वधर्म ज्याला कळत नाही, स्वधर्म जे करत नाही, समजावं कुकर्मे रती वाढे. कुकर्मामध्ये वाईट कर्मामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर मनुष्याला स्वधर्म कळत नाही. मनुष्य धर्म काय आहे कळत नाही. अर्थात त्याच्याकरता सुसंस्कारीपणा असणं फार महत्त्वाचं आहे. संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे. तैची बंध पडे संसारिक. मग स्वधर्म करत नाही, स्वधर्म कळत नाही, स्वधर्माकडे वळत नाही, स्वधर्माची आवड नाही,
मग कुकर्मी रती घडे. मग त्यांचं प्रेम कुकर्माकडे निर्माण होत. म्हणजे काय? पाप करण्याची प्रवृत्ती निर्माण, पाप करण्याची. मग त्याने काय होतं? तैच बंध पडे संसारिक. मग जीवाच्या ठिकाणी बंध निर्माण होतो. कशाचा? कशाचा बंध निर्माण होतो? संसारिक. संसारिक म्हणजे काय? घर दार बायका पोरं गाडी मडके चिंध्या चांद्या, त्याला संसार म्हणलं काय? मग कशा म्हणतो? हा, अरे संसार कसा याला नाही म्हणतो संसार म्हणतो. आरोग्यामध्ये याला संसार म्हणत नाही. मग कशाला म्हणतात ते सांगा, मी त्याला म्हणू. कशाला म्हणतात संसार? जन्म मरण उशिरा का होईना पण आले बिचारे. आगा उपजणे आणि निमणे हे सातची जे का मानणे. तो जीवलोक म्हणे संसार हन. जन्म मरणाची जी क्रिया आहे त्याला संसार म्हणतात. म्हणून मग त्याला बंध निर्माण होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम, हा बंध निर्माण होतो. लक्षात. मग अनंत जन्म, कोट्यावधी जन्म, जन्म मरणाचं दुःख भोगत राहावं लागतं. ते याच देहात कळतं. गाढवा डुकराच्या देहात कळत. आणि आपल्याला जर कळलं नाही तर त्याला काय म्हणावं, नाव द्यावं? मग त्याला काय नाव द्यावं? आता तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणा, मी कशाला म्हणू? काय नाथराय सुद्धा म्हणतात. काय म्हणतात नाथराय? पावोनिया मनुष्य देह. काय मनुष्य पण जो न सांडीच ब्रह्मज्ञान, साधीच ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्धवजान, उच्छेविन दोपाई. नाथराने सुद्धा काय उपमा दिली? गाढवाची दिली पण बिनशब्दाची. नाहीतरी माणसाला शब्द कुठे? बिनशब्दाचीच येते. मग त्यांना कळत नाही. नाही कळलं नाही तर त्याला ते म्हणावं. कळलं तर नाही म्हणून कळावं. हो कळावं. मनुष्य देह हा कळण्याकरता, कळण्याकरता. आणि ते जर आपण कळून घेतलं नाही तर गेला गेला जन्म वाया, भज मन पंढरी राया. मग त्याचा जन्म व्यर्थ गेला. जन्माला आला गेला आणि संसाराचे ओझे वाहून 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 त्याचा मुर्दा गेला. कळलं की तुम्हाला? मी मुर्दा गेला म्हणून त्याने मेला म्हटलं, एवढंच फरक आहे. दोन्हीचा अर्थ एकच आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन. जो करी तया बंधन काहीच न घडे. म्हणून स्वधर्मानुष्ठान, म्हणून स्वधर्माचं आचरण करावं. आपला धर्म काय कळून घ्यावा आणि त्या धर्माला जाणावं आणि धर्माचं आचरण करावं. काय करावं? अखंड यज्ञ याजन. अखंड अशा प्रकारे काय करावं? यज्ञ याजन करावं.
यजन याजन असं म्हटलेलं आहे. अभ्यास, यज्ञ, यज्ञ कसं काय शक्य आहे का? यज्ञ कसं काय आपल्याला करता येईल का? येईल करता यज्ञ आपल्याला करता येईल का? नाम जप यज्ञ बाधून शकी कर्मा कर्म. नाम जप महान यज्ञ लक्षात. नामासारखा दुसरा यज्ञ नाही. सर्वात श्रेष्ठ नाम यज्ञ, नंतर ज्ञान यज्ञ. म्हणून अखंड यज्ञ याजन, अखंड नित्य यज्ञ करणं आणि याजन करणं म्हणजे दुसऱ्याला यज्ञ करायला शिकवणं. त्याला म्हणतात याजन, शिकवणं. आपण मात्र अगोदर आपण करायचं, नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाहिजे. लोकांना फक्त शहाणपण शिकवायचं ना आपण तसंच. हे आपण पहिलं करत राहायचं आणि मग दुसऱ्याला शिकवायचं. म्हणून यज्ञ करत राहावं. कधी? अखंड. ते अखंड यज्ञ याजन या गोष्टी लोकांना शिकवणं, भजन करणं, हे सकाळी संध्याकाळी करत असं. झोपताना पूजा करताना अखंड, अखंड अखंड करायचं. त्याला अखंड पडता कामा. अखंड यज्ञ याजन जो करी तया बंधन. मग जो यज्ञ याजन करतो आहे अखंड भगवंताचं भजन आणि आपण करतो ते दुसऱ्याला शिकवतो. कारण दुसऱ्याला जर शिकवलं तर शिकविता दुजिया अर्ध पुण्य लाभे. त्याचं अर्ध पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून दुसऱ्याला नेहमी शिकवत जावं. अरे माणसाचा जन्म मिळाला बाबा हो, व्यर्थ घालू नका, फुकटचं पुण्य करून घ्या, त्याला काही द्यावं लागत हो नाही. नलगे घ्यावे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. एवढ्यासाठी नका करू वाताहतगा. एक चित्ताने भगवंताचं भजन करत राहा. तेवढ्याकरता काही निमित्त सांगायचं नाही. माणसं निमित्त सांगायचं कंटाळा येतो, चिडचिड फार आहे आणि मग त्रास होतो जीवाला. कुठे जाता गाठाचं, पाण्या पावसाचं आपलं बघावं, घरात ते बघत बसावा. काय माणसाची वृत्ती अशी घाणेरडी बनली. टी व्ही आणि मोबाईलनं वाटोळं केलं लोकांचं, वाटोळं केलं. टी व्ही मोबाईल चांगला हो नाही आहे लक्षात. माणसाचे आचार विचार आहार विहार सगळे बिघडले. नाही याच्या पुढे जाऊन बोलू का? माणसं राहिलेच नाही. माणसं ही पशु बनले. पशु काय पाप पुण्य जाणते, ते उद्यम उत्तम मध्यम भोगभोगीचे. तसे या प्रश्नात सुद्धा पाप पुण्य कळत, उत्तम मध्यम कळत हो नाही आहे. आणि अशाचीच भरती जास्त आहे सध्या. जास्त भरणं अशाचा जास्त आहे. म्हणून काय म्हटलं त्याने?
अखंड यज्ञ याजन, अखंड यज्ञ करत राहा म्हणजे नामस्मरण करत राहा. त्याला काही फार ताकद लागत नाही, फार धनद्रव्य लागत नाही, फुकटचं आहे देवाचं नाव. बाकी कोण बाय फुकट काहीच मिळत, विकत घ्यावं लागतं, पण लाभ काहीच नाही. लक्षात, हे फुकट आहे पण लाभ फार मोठा. आणि लाभ काय, यापेक्षा दुसरा लाभच नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर भगवंताच्या नामासारखा लाभ नाही. ऐशा लाभ बांधा गाठी, तेने संसाराची होय तुटी. ऐशा लाभा बांधा गाठी. म्हणून अखंड यज्ञ याजन आपण करावं, दुसऱ्याला शिकवावं. जो करी तया बंधन काहीच न घडे. पण जो हे करतो त्याला कुठल्याही प्रकारचा बंध प्राप्त होत. जन्म नाही अनिक, तुका म्हणे माझी भाग. पुन्हा त्याला दुःख भोगावं लागत नाही. कारण हा लोकच तसा आहे. काय हा लोक कसा आहे, कर्म पर आहे, कर्म पर, कर्मभूमी हा लोक आहे. कोणचा लोक? मृत्यू लोक हा कर्मभूमी आहे. बाकीचे सगळे कुठेही जा तुम्ही मग, म्हणजे हा मानव लोक सोडून, मानव देह सोडून कुठेही जा, सगळ्या भोगभूमी आहे. मग पशवादिकाकडे जाणे तर देवाकडे जा, सगळ्या भोगभूमी आहेत. म्हणून तो नित्य यज्ञाते चुकला म्हणूनिया. तो बंधनात का पडला? पापकर्माने बंधनात पडला. का? नित्य यज्ञाला चुकला. नित्य यज्ञाने काय होतं? हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षण मात्रे. त्यांनी काय म्हटलं? जो नित्य यज्ञाचे चुकला तो पापकर्माने बांधला जातो. पण जो भगवंताचं भजन करतो त्याला पापकर्माची बाधा होत नाही आहे. हरि उच्चार आणि अनंत पापराशी, त्याला काही बाधत. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हा ही मात्र मोठी गमतीची गोष्ट आहे ना. तुम्ही हे समजून पाहता देवाचं भजन करा, नाही तर तुमची सगळ्यावरची माया जळून जाईल आणि मग तुम्हाला कोणी विचारणार नाही. म्हणून तुम्ही हे सगळं अगोदर लक्षात घ्या आणि मग राम म्हणा. नाही तर आपलं यम बरं आहे राम म्हणण्यापेक्षा. हे जाणून घ्या तुम्ही. कारण मग त्याचे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ म्हणू नका. तेरे माया जाळ तुटती. मग तुमची माया कोणावर राहायची नाही आणि मग तुम्हाला पोरकं व्हावं लागेल. सगळ्यावर माया करायची, जिथं उजेडन तिथं उजेडन. त्या कुत्र्यावर सुद्धा, मांजरावर सुद्धा सगळ्यावर माया करायची आणि अधोगतीला जायचं. काय तेव्हा आता याची विषयी पार्था तुझं सांगेल मी एक कथा. भगवान म्हणतात अर्जुना, याबद्दल तुला एक गोष्ट सांगते. कथा. जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली, तुला एक गोष्ट सांगते.
काय गोष्ट आहे, ब्रह्मदेवाने या जगाला उत्पन्न केलं. ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्मदेव हा कुंभार आहे. कुंभार अखंड घडतो मडकी रे. ब्रह्मदेवाला काय म्हटलं? हडाचा कुलाल, जातीचा कुंभार. काय? अखंड घडतो मडकी रे. तो सतत मडके घडण्याचं काम करतो. जागतो सत्या चोख आपल्या धर्माला. ब्रह्मदेव, त्याला विश्रांती हा प्रकारच नाही. सतत चालू धंदा. काय? कधी कंपनीला सुट्टी पण नाही आणि टाळा पण कधीच नाही. अशी जोरात कंपनी चालू आहे त्यांची. वरचेवर वाढती आहे. अर्ज करा, तुम्हाला तिकडे नोकरी लागेल त्यांच्याकडे. काय मोठी कंपनी आहे त्यांची. एवढ्या त्रैलोक्याची घडामोड करायची साधी गोष्ट आहे. किती गळे माणसं लागतात तिकडं. तुम्ही बेरोजगार राहणारच. अर्ज करा, म्हणजे पटक्याच ब्रह्म लोकाला जाता येईल आणि तिथं ते आपल्याला शरीक करून घेतील. भगवान सांगतात. याबद्दल तुला एक गोष्ट सांग. ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, जगाचा आकार निर्माण केला. नुसतंच केलं नाही, उत्पत्ती, स्थिती आणि लय या सगळ्या गोष्टी त्याला पाहणं. केलं उत्पन्न दिलं फेकून, केलं उत्पन्न दिलं टाकून, असं नाही. त्या सर्वांची उत्पत्ती, त्यांची स्थिती, त्यांचा लय, या सर्व गोष्टी ब्रह्मदेवाला पाहावा लागतात. जन्म दिला काही मोकळे झाले असं नाही. तुमचे तुम्ही ना आमचे आम्ही असं नाही. काय? जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली, सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविश्वध्व मेषोस्तित्व तुष्टकामधुक् अनेन प्रसविष्य ध्वमेश ओतिष्ठस्त्व कामधुक् त्वतिष्ठत्व काम तिष्ठ कामधुक्. भगवान सांगता है सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति अनेन प्रसविष्यध्व मेषोस्तिष्ठ कामधुक्. सहयज्ञ पुष्कळामध्ये ब्रह्मदेवाने स्वधर्म यज्ञ केलेला आहे. पुष्कळामध्ये ब्रह्मदेव आपल्या स्वयज्ञाला जागलेला आहे. अर्थात स्वधर्म यज्ञ तर केलाच त्याने, पण यासह प्रजा निर्माण केली आणि त्यांना तो जसं म्हणाल की तुम्ही यज्ञाच्या द्वारा आपली अभिवृद्धी करा. यज्ञ त्याच्याकरताच करायचं असतं. आपली अभिवृद्धी करण्याकरता. आपली अभिवृद्धी म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती. ही आहे आपली अभिवृद्धी आणि त्याच्याकरता देवाचं भजन करायचं असतं. तो स्वधर्म आहे. भगवंताचं भजन करणं हे स्वधर्म आहे.
त्यामुळे आपली अभिवृद्धी होते. म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाची, आत्मस्वरूपाची, ब्रह्मस्वरूपाची म्हणा, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. अनेन प्रसविष्यध्व मेषोस्पिष्ट काम दुःख. आणि म्हणून या यज्ञाच्या द्वारा आपली अभिवृद्धी करून घेतली. अजून तो बदलला नाही. तर सगळ्या बदल्या होत्या की नाही. मुख्यमंत्र्याची बदली, पंतप्रधानाची बदली, राष्ट्रपतीची बदली. पण हे जे कामाला लागले ते अजून त्यांना मत कमी पडलेच. ते प्रत्येक वेळी फर्स्ट क्लास मध्ये निवडून येतो. काय? आणि मग त्या यज्ञाच्या द्वारा त्यांनी आपली अभिवृद्धी करून घेतली. ब्रह्मदेवाचं नाव त्रैलोक्यात गाजलं. त्यांना म्हणून कुंभार नाव पडलं. जगत उत्पत्ती करणारे. आणखी काही कंपन्या कुठं उघडल्यात काय? नाही, कोणीच नाही. जर शक्य झाला असतं तर उघडल्या असतात. काय शक्य जर झालं असतं तर किती काही कंपन्या उघडल्या असत्या. पण हे कुणालाही शक्य म्हणून कॉम्पिटिशन नाहीये. ब्रह्मदेवा तो बिचारा एकटा सर्व करतो. मग त्या जागेवर कोणी निवडून येत शक्यच नाही कोणाला. अनेन प्रसवित ध्वमेश ओतुष्ट काम दुःख. म्हणून आपली समृद्धी करता आहे केवळ या स्वधर्म यज्ञाच्या द्वारा. अर्थात हा एक त्यांचा दृष्ट फल आहे त्यांचं. आणि ते दृष्ट फलाची पूर्ती करणारे आहे. ओस्पृष्ट काम दुःख. त्या कर्माच्या फलाची पूर्ती करणारे. कर्म फार मोठं महत्वाचं आहे. त्याचं फलही फार महत्वाचं आहे. आपल्याला जो जन्म दिला तो भगवंताने दिला, पण घडलं कोणी? आईबापाने. आईबापाने वाण कशाला राहिले असते? आईबापाला घडता आला असत तर काय? तो घडवणारा तो आहे हो. आईबाप हे निमित्त मात्र आहे. आईबापाला काहीच करता येत नाही. लक्षात. म्हणून तो पितामह असं म्हटलंय त्याला. ब्रह्मदेवाला काय म्हटलंय? पितामह. तसे तर भगवान पितामह आहेत. ब्रह्मदेवाचा बाप आहे. ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना. कारण भगवंताचा मुलगा आहे ब्रह्मदेव. काय आहे? हे पूर्वीपासूनच पद्धत चालत आलेली आहे. मुलाला बाप कळत नाही. ब्रह्मदेवाला कळलं काय बाप? कळला? कशावर नाही कळला? कळला नाही. कशावरून? सर्व सृष्टी जी निर्माण केली ती सर्व गोकुळामधले वृंदावनमधले गाया वासरं असं वत्से हे चोरून या सत्य लोकाशिने. ब्रह्मदेवाला कळलं नाही ना. वर्षभर तिथं ठेवली डांबून. त्यांना वाटलं बघू आता कसं काय मजा त्याची ती बघू.
वर ठेंगा मिरवते कोण आहे कोणाच ठाऊ काय म्हणून ब्रह्मदेव आले बघायला वर्षाने. अरे मी येईपर्यंत आले का आणलं काय आणलं जाऊन, कारण तिथं तेच इथं आणि जे इथं तेच तिथं. ब्रह्मदेवाला वाटलं अरे आणलं गड्या, आपलं प्रापण प्रवासात असताना त्यांना म्हणून पुन्हा पळत गेलो बघायला. तिथं तेच आहे, हाय काय प्रकार आहे. आणि मग कळालं ब्रह्मदेवाला हा माझा बाप आहे. आणि मग ब्रह्मदेव शरण. तर ब्रह्मदेवाला बाप कळा ना, तर आता इथल्या मूळद्यांना कसं कळत. म्हणून सांगितलं की अशा प्रकारे आपल्या यज्ञाच्या द्वारा भगवान अभिवृद्धी करून घेत आणि फलाची पूर्तता होते असं भगवान या ठिकाणी सांगत आहे. ते नित्य याग संहिते सृजनी भूते समजते. त्यांचा यज्ञ कोणता? नित्य याग संहिते. नित्य यज्ञासह सर्व लोक निर्माण केले. ठीक आहे, असे गप्पा मारत किंवा मोबाईल बोलत गाडी चालवत होती नाही, देवाचं भजन करतच त्याने हे सर्व कार्य केलं. तै नित्य यज्ञा सहिते सृजली भूते समजते. नित्य यज्ञ करतच, नित्य शब्दाला फार महत्व आहे. सर्व सृष्टीची उत्पत्ती परिनेन तिची ते यज्ञा ते सूक्ष्म म्हणवणे. कारण स्वधर्मरूप जो यज्ञ आहे तो फार सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म असल्यामुळे तो कळतही नाही आणि वर्तमान काळात त्याचं अनुष्ठानही करत नाही. लक्षात लोपलं सगळं काय. आणि म्हणून वर्तमान काळात तर काही कळे ना. मग भावी काळात मिळणारं जे फल आहे ते चुकत नाही. जर नित्य यज्ञ केला तर मग त्याला फलच मिळत नाही. कोणचं फल आहे? जन्म मृत्यूरूप संसाराचं फल मिळत नाही. नित्य जर भगवंताचं भजन करत राहिला तर निश्चितच हे चुकल्या जात. नित्य यज्ञ जर करत राहिला तर निश्चित तो या फलाला प्राप्त होत नाही. मग तो महाफलाला प्राप्त होतो. महाफल आहे आपलं स्वरूप, आत्मस्वरूप. आत्मस्वरूप म्हणा, ब्रह्मस्वरूप म्हणा, परमात्मा म्हणा, त्या फलात परिनेन ते नित्य यज्ञ ते सूक्ष्म म्हणून. पण नित्य यज्ञ कळत नाही जीवाला. का? तो अति सूक्ष्म आहे. आत्मतत्व आहे, सामान्य आहे, कळत नाही माणूस. अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्व ज्ञानार्थ दर्शन. नित्य त्याचं चिंतन केलं तर ते कळतं. एरवी कवा नाही जमत, कळत नाही. कळलं नाही तर समाधान मिळत. समाधान मिळलं नाही तर सुखशांती प्राप्त होत. सुखशांती प्राप्त झाली नाही तर जन्ममरण चुकत नाही आहे. म्हणून नित्य यज्ञाला फार महत्व असं भगवान सांगतात. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. कुंडलिक वरदा. ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव.
विठ्ठलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे परो मैत्र देवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य भावो जो देवांची तो ते लाभो प्राणी लाभो वर्ष सकळ मंडळी ईश्वर इष्टांची मागणी आली अनवर्त भूमंडळी भेटो तया उभा चला कल्पतरुचे आलो चेतना चिंतामणीचे गावो बोलले जे अर्णव ईशांचे चंद्र मेघे अनाचल मातंड जे आपहीन हे सर्वाणी सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमी विधिलोकी बधिजो आदि तुलसी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्टविजये ओहावेति एकमने श्री